दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये मोठी बातमी समोर येते। गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्यानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलेले। पोलीस वांगचुक यांना उपोषण स्थळावर घेऊन जात असताना जंतर मंतरवर मोठा गोंधळ उडाला। यामुळे उपोषण स्थळी मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात केलं असून कारवाईनंतर आंदोलकांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे। तर वांगचुक यांना उपोषण स्थळावरून जबरदस्तीने हटवलं आणि रुग्णालयात नेलं ही एक पद्धतीने दडपशाही आहे असा आरोप आंदोलकांनी केलेला आहे। उपोषण स्थळावरून वांगचुक यांना हटवल्यानंतर आंदोलकांची सुद्धा धरपकड करण्यात आली, कारण आंदोलन स्थळी यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालेला। जंतर मंतरवर मोठ्या संख्येने सध्या पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। दिल्ली पोलिसांकडून आंदोलन स्थळावरून आंदोलकांना दूर केलं जाते। उपोषणाचा 21व्या दिवशी आपण पाहतोय सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेलेलं आहे आणि पोलिसांनी रुग्णालयात नेल्यानंतर आंदोलन स्थळावर मोठा गोंधळ निर्माण झाला। सोनम वांगचुक गेल्या 21 दिवसांपासून उपोषणाला बसलेले असताना सरकारने सध्या त्यांचा प्रतिनिधी पाठवू नये आणि चर्चाही करू नये असा थेट आपण पाहतोय हल्लाबोल विरोधकांनी त्यांच्यावर केलेला आहे। सोनम वांगचुक यांना शिवीगाळ करून त्यांना आंदोलन स्थळावरून हटवल्याचा आरोप अभिजित दिपके यांनीही केलेला आहे। उनको मारा पीटा। ये देखिए यहाँ से मेरा खून निकल रहा है, यहाँ से मेरा खून निकल रहा है। पटका है इन्होंने, मैं पैर वैर सारी चीजें दिखा नहीं सकता आपको, बट मेरा साथी अंदर है, उसका छाती से खून बह रहा है और पीठ से खून बह रहा है। लिटरली इन्होंने मारा पीटा। अंदर जो भी लोग थे बोला कि आप हट जाइए, और सारे पुलिसमैन वेयर इन सिविल ड्रेसेस। वी वर बेगिंग देम कि प्लीज शो अस द ऑर्डर, प्लीज शो अस द कोर्ट ऑर्डर इफ यू हैव अ कोर्ट ऑर्डर, बिकॉज वी विल कंप्लाई। इफ द जस्टिस डिपार्टमेंट वांट्स अस टू कंप्लाई, वी विल कंप्लाई विद दैट। एंड दे टुक द अपॉर्चुनिटी कि डॉक्टर के बेस में आके, सिविल ड्रेस में आकर के उन्होंने सोनम सर को यहाँ से उठा लिया।